शनिदोष मुक्ती, संकटापासून संरक्षण, नजर दोष, आजारपण, साडेसाती यावर आपण आजच्या भाग 7 मध्ये जबरदस्त उपाय पाहणार आहोत. कला क्षेत्रात यश, ऐश्वर्य, सुख, वैभव, प्रेम प्राप्ती, धनलाभ, मनासारखी वधू आणि शुक्रग्रह बळ प्राप्तीसाठी आपण भाग 6 मध्ये उपाय पाहिले आहेत. आता भाग 7 पाहूया. सकाळी आंघोळ करून घरातील देवपूजा करून घेणे, प्रसन्न मनाने श्री शनिदेवांच्या मंदिरात जाणे, पितळेच्या किंवा लोखंडाच्या वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात स्वतःचा चेहरा पाहून हे तेल शनिदेवाच्या पायावर चढवणे, मूठभर उडीद, काळे तीळ आणि मीठ पायावर वाहणे, एक रुईचे पान घेऊन त्यावर एक रुईचे फूल ठेवून दोन्ही एकत्र तुमचे त्रास, तुमच्या मागण्या सांगून शनिदेवाच्या पायावर चढवणे, असे 8 पाने फुले चढवणे. नंतर 8 मोची खिळे काळ्या कपड्यात बांधून शनिदेवाच्या पायावर चढवणे, धूप दीप दाखवणे, प्रसादाला खडी साखर ठेवणे, हात जोडून ओम शम शनैश्चराय नमः मंत्र जप 108 वेळा जपणे. ही सर्व पूजा शनिदेवाच्या समोरून न करता उजव्या किंवा डाव्या बाजूने करणे. गाईला स्वतःच्या हाताने हिरवा चारा भरवणे, संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मातीची पणती लावणे, शक्यतो काळे, निळे किंवा आकाशी कपडे घालणे, कोणाशीही भांडण तंटा न करता दिवस आनंदात घालवणे, दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओम शम शनैश्चराय नमः मंत्र जप करत राहणे. अशी ही पूजा अधिक महिन्यातील सर्व शनिवारी करणे. ह्या पूजेमुळे तुम्हाला शनी दोषापासून मुक्ती मिळेल, कसलीही असलेली नजरदोष निघून जाईल, आलेले आणि येणाऱ्या संकटापासून संरक्षण मिळेल, सततचे येणाऱ्या आजारपणातून सुटका मिळेल, साडेसाती, पनवती, मानसिक नैराश्यातून सुटका होईल, पितृदोष मुक्ती, दीर्घायुष्य पाहिजे, सरकारी नोकरीत संकटे, राजकारणात यश, समाजात प्रतिष्ठा आणि वडिलोपार्जित संपत्ती. यासाठी आपण भाग 8 मध्ये जबरदस्त उपाय पाहणार आहोत. तर भेटूया पुढील भागात. शनिदेव तुम्हाला सुख, समृद्धी आणि यश देवो.